नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि आता आपल्यासमोर ही दुबई फ्रेम दिसत आहे। आम्ही आता दुबई फ्रेमसाठी चाललो आहोत। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ही दुबई फ्रेम फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि झबील पार्कमध्ये स्टारगेटच्या शेजारी ही एक विशाल आयताकृती अशी सोनेरी रंगाची फोटो फ्रेमसारखी दिसणारी ही फ्रेम आहे। UAEचे नवीनतम सांस्कृतिक स्मारक आणि दुबई फ्रेम ही एक प्रतिष्ठित रचना आहे। बांधकाम जुने नसून गेल्या काही वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2018 रोजी याचे बांधकाम पूर्ण झाले आहे। आता आपण दुबई फ्रेमचे तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट काउंटरकडे जात आहोत। सकाळचे 10:30 वाजलेत आणि आपण आता दुबई फ्रेम जवळ आलो आहोत। आपल्यासमोर दुबई फ्रेम दिसत आहे आणि आता आपण दुबई फ्रेमच्या गेट जवळ पोचलो आहोत। इथे तिकीट काउंटर समोर आहे। आम्ही तिकीट ऑनलाईन निवडले नाही कारण दुबई फ्रेमच्या इथेही या तिकीट काउंटरवर इझिली आपल्याला तिकीट मिळून जाते। तसेच इथे लोकप्रिय पर्यटन स्थळाप्रमाणे गर्दी नसलेले ठिकाण आहे, त्याच्यामुळे तिकीट केंद्रासमोर रांग नसते आणि तिकिटाची किंमतसुद्धा परवडणारी आहे। 52.5 दिरम या तिकिटाची किंमत आहे। तसेच 3 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी इथे 12 दिरम तिकीट आहे। जर तुम्हाला दिरमची किंमत आपल्या भारतीय रुपयात कन्वर्ट करायची असेल तर भारतीय 23 रुपये म्हणजे येथील 1 दिरम। मी जेव्हा दिरमचा उच्चार करेन तेव्हा तुम्ही जेवढे दिरम असतील त्याचा 23 रुपयाने गुणाकार करा। दुबई फ्रेममध्ये 160 मजले आहेत आणि 2 मुख्य मजले पर्यटकांसाठी प्रवेशयोग्य आहेत। तळमजला आणि निरीक्षण स्कायडेक असे 2 मजले आहेत। चला तर आता आपण दुबई फ्रेमच्या आतमध्ये जात आहोत। आतमध्ये गेल्यानंतर तळमजल्यावर मल्टीमीडिया प्रदर्शने आणि एक संग्रहालय आहे ज्यामध्ये दुबईचा मागील इतिहास दर्शवला आहे। संग्रहालयात पाऊल ठेवताच आपल्याला विविध कलाकृती, व्हिडिओ प्रोजेक्शन आणि विविध सुगंध वापरून जुन्या दुबईत आल्याचा अनुभव मिळतो। तसेच आपण एका आकर्षक आणि बहुसंवेदी साहसांमध्ये भूतकाळातील दृश्ये, ध्वनी आणि सुगंधसुद्धा अनुभवू शकतो। 1950 ते 1960 साली दुबईमध्ये संपूर्ण वाळवंटामधील ही घरे आणि दुकाने तसेच शाळा यांचं संपूर्ण असं चित्ररूपात येथे मांडणी केलेली आहे। आणि संग्रहालयाची पाहणी करून आता आपण दुबई फ्रेमच्या वरच्या मजल्यावर जात आहोत। ते म्हणजे दुबई फ्रेमच्या सर्वात चर्चेत आणि वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे हे स्कायडेक आहे। हा शेवटचा मजला पूर्णपणे काचेपासून बनलेला आहे आणि इथे असा पारदर्शक वॉकवे आहे जो 150 मीटर उंच आहे आणि 2 टॉवर्सना जोडणाऱ्या पुलांवरून विहंगम दृश्य देतो। जगातील हे पहिले प्रेशर सेन्सिटिव्ह लिक्विड क्रिस्टल आहे आणि तंत्रज्ञानाचा वॉकवे कॉन्सिस्ट आहे, त्यामुळे कोणीतरी तिच्यावर पाऊल टाकते आणि त्या क्षणी काच पारदर्शक होते। भेट देण्याची खरंच खूप मजा येते कारण आम्ही वरून जुने आणि नवीन दुबई पाहू शकलो। दुबई फ्रेमला अद्वितीय बनवणारी गोष्ट म्हणजे येथील संकल्पना। एकीकडे तुम्हाला नवीन दुबईचे त्याच्या भविष्यकालीन क्षितिजासह विहंगम दृश्ये पाहायला मिळतात आणि दुसरीकडे आपण जुने दुबई पाहू शकतो जे शहराच्या समृद्ध वारसा आणि आकर्षणाचे प्रदर्शन पाहायला मिळते। हे एकाच ठिकाणी वेळेतून प्रवास करण्यासारखे आहे आणि जर तुम्ही दुबईमध्ये असाल तर हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही अवश्य भेट द्या। इथे इतिहास आणि आधुनिकतेचे उत्तम मिश्रण पाहायला मिळते। तसेच लिफ्टमधून जाता येताना आपल्याला दुबईमधील दृश्य देखील पाहायला मिळतात। आणि दुबई फ्रेम खरोखरच एक क्लासिक आणि एक पूर्णपणे आश्चर्यकारक आकर्षण आहे।
वास्तुकला आणि रचनासुद्धा उल्लेखनीय आहेत, ज्यामुळे ते दुबईच्या सर्वात प्रतिष्ठित लँडमार्कपैकी एक बनते. जर तुम्ही येथे रात्री भेट दिली तर तुम्ही येथील नेत्रदीपक ड्रोन शोचा आनंद घेऊ शकता, जो एक अविस्मरणीय अनुभव आहे. परंतु आम्हाला आजच रात्री बुर्ज खलिफा पाहण्यासाठी जायचं होतं, त्यामुळे आम्ही येथे दिवसा आलो. दिवसासुद्धा फ्रेमच्या आतील भागाचा शोध घेणे तितकेच आकर्षण आहे. आणि लिफ्टमधून आम्ही आता खाली आल्यानंतर आम्हाला हा पाहायला मिळाला, तो म्हणजे पुढच्या 40 ते 50 वर्षानंतर दुबईमधील शहराची होणारी कायापालट. म्हणजेच आपल्याला या व्हिडिओद्वारे दुबईचं पुढचं भविष्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण दुबई फ्रेमच्या खाली आलो आहोत. चला तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.